फ्रेंड्स, मी अमित गुंडी तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत नांदेडमध्ये आणि नांदेडमध्ये एक सुंदर लोकेशन आहे जिथे खूप छान नाश्ता मिळतो आणि मिल्स पण मिळते। तर तिथे आज आपण आलेलो आहे आणि त्या शॉपचं नाव आहे उपिटू म्हणून। इथे साऊथ इंडियन नाश्ता आणि मिल्स दोन्ही अवेलेबल आहे आणि इथं काय काय मिळतं, याचे प्राइस किती आहेत, लोकेशन कुठं आहे, एकंदरीत टेस्ट कशी आहे, सर्व आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया आणि शेवटपर्यंत नक्की राहा। मित्रांनो, उपिटूचे ओनर आपल्या सोबत आहेत आणि यांच्याकडे 50 पेक्षा जास्त पदार्थ आहेत जे की आपण इथे टेस्ट करू शकतो। तर माझ्यासोबत आहेत त्याचे ओनर गोपाल काबरा। दादा, आपल्याकडे इथे काय काय मिळते आणि आपलं लोकेशन काय आहे? आपल्याकडे इथं पूर्ण साऊथ इंडियन फूड भेटते। त्याच्यामध्ये इडली, वडा, डोसा, उपमा, साऊथ इंडियन मिल्स आणि त्याच्यामध्ये स्वीट आयटम पण 4-5 भेटत आहेत। अच्छा, आणि स्पेशल काय आपल्या डोसा कोणता? आपल्याजवळ डेलीमध्ये तर प्लेन डोसा, रागी डोसा, मसाला डोसा, उडीद डोसा तर कंटिन्यूमध्ये भेटते। त्याच्यानंतर 12 वाजल्याच्या नंतर आपल्याकडे स्पेशल म्हणजे रोज 3 डोसे अलग अलग बनतात। त्याच्यामध्ये आपल्याला ओपन बटर डोसा, ब्रेड डोसा, हे डोसा आपल्याजवळ 2-2 डोसे अलग अलग बनतात। टायमिंग आहे का काही? याचे टायमिंग आपल्याजवळ जे साऊथ इंडियन मिल्स आहे, रागी रोटी आणि आखी रोटी म्हणून, ते पूर्ण प्रॉपर साऊथ इंडियन स्टाईल आहे। ते आपल्याला 12 ते 4 पर्यंत थाली भेटेल आणि थाली फक्त 100 रुपयाला आहे आपल्याकडे। अच्छा, म्हणजे टोटली साऊथ इंडियन आहे? पूर्ण टोटल साऊथ इंडियन। अच्छा, आणि याचे लोकेशन कुठं आहे? लोकेशन वजीराबाद, क्लासिकचा अपोजिट तिरंगा चौक, क्लासिकचा अपोजिट उपिटू म्हणून आहे। नांदेडकरांना काय सांगू इच्छिता? नांदेडकरांना की एकदा या आणि त्वरित आपल्याला एकदा टेस्ट कशी लागली ते बघून जावा। आणि मित्रांनो, जसं मी यांचं किचन सुद्धा पाहिलेलं आहे आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे, एकदम स्वच्छता इथे तुम्हाला जाणवते, हायजीन सगळं मेंटेन केलेलं आहे आणि अत्याधुनिक मशीन आहेत सगळ्या गोष्टी। आणि तो एकंदरीत तुम्ही नक्कीच इथे एकदा या आणि नक्कीच व्हिजिट करा। तर मित्रो, तुम्ही हायजीन बघू शकता इथे आणि इथे काय काय मिळते तुम्हाला मी एकदा दाखवतो। हे आहे सांबार, ठीक आहे दादा? ओके, उपमा आणि ह्या पायनॅपल शिरा, हे आहे सागू। म्हणजे नेमकं काय असतं दादा हे सागू मतलब? अच्छा, इसी पेढा भात, आणि हे इसी पेढा भात आहे। हे आहे तुंगल, व्हेजिटेबल पुलाव, हे आहे व्हेजिटेबल पुलाव, काय हे आहे गाजर हलवा, ब्रेड हलवा, आणि हा आहे ब्रेड हलवा। तर मित्रांनो, एवढ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत नक्कीच, आणि आता आपण टेस्ट करणार आहोत।
तर मित्रांनो व्हरायटी आपल्याकडे खूप आहेत, सो त्याच्यामुळे मी एका वाटीमध्ये थोडे घेतलेले आहेत. तर हा आहे उपमा आणि हा काय? हे आहे केसरी भात, पायनॅपल शिरा. ओके. नंतर हे ब्रेड हलवा. हा कॅरेट हलवा. अच्छा, गाजर हलवा. हे व्हेज पुलाव. हे पोंगल आहे, साऊथ इंडियन स्टाईल. ओके, पोंगल. आणि याला काय म्हणतात? बीसी वल्ली भात. आणि हे साबू आहे. ओके, साबू. आणि हे आहे आपल्याकडे चटणी आणि सांबार. तर आता आपण टेस्ट करू. तर आता सर्वात प्रथम आपण स्टार्ट करू उपमा. आणि हा पायनॅपल शिरा. वा, मस्त. आणि हा आहे ब्रेड हलवा. हे मी पहिल्यांदा खाल्लं. ह्याची टेस्ट खूप आवडली मला. आणि यानंतर आहे हा गाजर हलवा. स्वीट एकदम मस्त आहे. आणि हा आहे राईस. आणि आय थिंक पोंगल बोलला होतो, हे साऊथ इंडियन आहे. हे बहुतेक ते आपण सपक डाळीसोबत जे भात खातो, सपक वरण आणि भात, सो त्या टाईपमध्ये मला हे लागते. आणि हे पण आहे. माझ्या मते हे सांबार आणि राईसचं मिश्रण आहे. आणि हा शेवट काय काहीतरी बोलला तो. तर मित्रांनो, टेस्ट तर खरंच मला नक्कीच आवडलेली आहे. आणि ज्या काही आता एवढ्या डिश आहेत आणि इथे रिफाईंड तेलामध्ये सगळे मिळतात. आणि तुम्ही हायजीन आहे पाहू शकता, एकदम हायजीन आहे. आणि आता आपण मेन कोर्समध्ये आपण आता करणार आहोत डोसा टेस्ट. तो पाहूया आता त्याची टेस्ट कशी आहे. तर मित्र, आता आपल्याला आलेला आहे हा नवनीत डोसा आहे. आणि हा आहे मसाला डोसा. जरा कॅमेरा जवळ घे पेशांत. हा आहे यांचा मसाला डोसा. आणि हा आहे नवनीत डोसा. तर चला आता टेस्ट करूत. एकदम स्पंजी टाईप आहे डोसा. वा, टेस्ट मस्त आहे. सांबार सोबत बघू आता. मस्त. आणि आता आपण ट्राय करू. हा आहे मसाला डोसा. मित्रांनो, एकदम क्रंची फ्लेवर आणि एकदम सॉफ्ट आहे डोसा. डोसा मी आत्तापर्यंत भरपूर खाल्लेत, पण ॲक्च्युली जी टेस्ट खूप छान आहे, खरंच आहे. आणि नक्की तुम्ही इथं या आणि एकदा व्हिजिट करा. वा. आणि यानंतर आता आहे इडली आणि वडा आपण टेस्ट करणार आहोत. हां, तर आता आपण टेस्ट करणार आहोत इडली. आणि इडलीची तुम्ही साईज पाहू शकता मित्रांनो, बरीच मोठी आहे याची साईज. वा, एकदम सॉफ्ट आहे इडली. आणि तुम्ही पाहू शकता की याची थिकनेस आहे, इडली मोठी आहे आणि साईज याची मोठी आहे. एकदा सांबारसोबत आपण टेस्ट करू. वा. आणि आता आपण शेवटचं ट्राय करू वडा, जो की माझा फेवरेट आहे. आणि मी खाऊन घेतो, मग ते सांगतो.
मित्रांनो ॲक्च्युली वड्याची टेस्ट एकदम सुपर लागते आणि एकंदरीत मला तर सगळा मेनू नक्कीच खरंच आवडलेला आहे. आणि तुम्ही पण नांदेडमध्ये जर नवीन असाल तर नक्की इथे एकदा या आणि व्हिजिट करा. आता मी हे संपूर्ण संपवायचा प्रयत्न करतो. झालेला आहे आणि खरं ते खूप मला आवडलेली आहे. आणि आता शेवटी ही आहे आपली फिल्टर कॉफी. कॉफी पण आपण टेस्ट करू. नाश्ता झाल्यानंतर नक्कीच तुम्ही फिल्टर कॉफी टेस्ट करा. खरंच टेस्टही छान आहे. आणि एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला आणि हां या शॉपचं मी तुम्हाला लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि टेस्ट पण इथे एकदा तुम्ही या आणि नक्की टेस्टही करा. टेस्टही खूप छान आहे आणि मेन सर्वात गोष्ट मला इथली चांगली वाटली ते म्हणजे एकदम हायजीन आहे, जे की सगळं फ्रेश फूड आहे इथे. सो एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.